माणसं पण सहाय्यक आयुक्त आज आपण खरोखर मुंबड्यामध्ये जी समस्या होतो कचरा पाणी किंवा आणखी काही ट्रॅफिक खरं म्हणजे विषय असा असायला हवा की मुंबड्याचा एक कचऱ्याचा विषय झाला तर ठाणे महानगरपालिकेचा एखादा फंड असेल नाही भेटत असेल तर आपण एखादी अडचण आपण शहरवासियांसाठी आपण समजू शकतो त्याला फंडच नाही तर मग आपण काम कुठून करायचं. पण ही क्रिस्टल कंपनी आहे, ही क्रिस्टल कंपनीचं इतके घाणेरडं काम आहे साहेब. या लोकांनी जेव्हा टेंडर दिला जेव्हा तिथली जी मॅनपॉवर होती त्याच्यापेक्षा डबल मॅनपॉवर या लोकांना सँक्शन करून दिलेले आहे. आपलं म्हणणं असं असेल तर जर ठाणे महानगरपालिका खर्च करतो मग हे काय करतात, हे तुमचे धंदे नाही बंद करा. कारण आता 4 वर्ष झाले लोकप्रतिनिधी नाही पण आज लोकप्रतिनिधी समजून लोक त्यांना देत असतात कारण त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. आम्हाला सांगा तुमच्याकडे इतकी लोक दिलेले तुम्ही 1, 2, 3 शिफ्टचे माणसं आहेत कोण आहे क्रिस्टलचा 3 शिफ्टची माणसं जर तुम्ही जर ठाणे महानगरपालिका बिल काढून घेता मग तुम्ही इथं काय करता काय या लोकांच्या तक्रारी येतात तुम्हाला लाज वाटत नाही का तक्रारी येतात लोकांच्या करामधून जे पैसे येतात तो ठाणे महानगरपालिकेला जमा होतात आणि ते पैसे तुम्हाला देतात. आमच्या अधिकारी त्याच्यामध्ये सामील असतील पण लाज ठेवा थोडे साहेब. किती कचरा असतात 3 डबल माणसं आपल्याकडे तरी सुद्धा या लोकांनी आता एक नवीन धंदा काढलेला आहे 2 लाख त्या क्रिस्टल मध्ये कामाला या गोष्ट लोकांच्या अपेक्षा प्रत्येक लोकप्रतिनिधी त्यांच्या अपेक्षा त्याला आपला एखादा गरीब असेल त्याला कामाला लावला पण हे लोक नाही ते 2 लाख घेतात आणि त्यांना कामाला घेतात. त्याच्या पलीकडचा विषय असा आहे साहेब का आता जे 5 मिनिटं कोणी असेल ना तर त्यांना काढून टाकतात. तुमच्या का बापाचा राज आहे का कोणाला गाडी ठेवली का त्याला कामावर काढा हे कुठल्या नियमामध्ये आहे तुमच्या. तुम्ही पैसे घेता तुम्ही इमानदारीत कामं करा आणि आम्हाला जास्त काम नकोच आहे तुमचा. जे ठाणे महानगरपालिका पैसा देतात तेवढंच काम करा. दुसरं साहेब आपल्या दोन्ही सहाय्यक आयुक्तांना विनंती आहे आपण पैसे देतोय ना मग या जनतेचा आपण का म्हणून त्यांना बोंबा मारायला लागतात लोकप्रतिनिधी जाईल तो कचरा उचलाचा तुमच्या गाडीत टाकायचा का म्हणून. तुमचे प्रत्येक ठिकाणी तुमचे बिल तर तुम्ही काढता डेप्युटी काढतो ना पण डेप्युटी काढतो तर मग बिल काढता तुमचा बिल कुठला कमी आलाय का पण बिल कमी नाही आलं मग आम्ही हे लोकांच्या समस्या म्हणजे लोक खोटे आहेत का तुमचे अधिकारी खोटे आहेत का क्रिस्टल तर खोटा आहेत तो त्याचं तर बोलूच नका. पण आपली जबाबदारी आहे आपण एखादा ठाणे महानगरपालिकेच्या आपण संस्थापकामध्ये आपण त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं आपण काम करतो तर आपल्या डेप्युटीला स्ट्रिक्ट वॉर्निंग द्या. मी पण इतक्या दिवस सांगतो कुठल्या वार्डामध्ये कुठल्या ठिकाणी किती माणसं आहेत ही तुम्ही सांगा मला लिस्ट दिलं लिस्ट सर ही इतकी माणसं आहेत आता इतकी जर माणसं आहेत तर ते काम कुठे आम्हाला माणसं किती त्यापेक्षा काम कुठे करतात ते महत्वाचं आहे साहेब. आपल्या वार्डामध्ये आपल्यालाही भेटलं माझ्याकडे 12 माणसं होती कमीत कमी 24 माणसाचं बिल निघतं आमच्याकडे माणसं 4 आहेत. आमची तुमची स्टाईल काय तिथून मुंबड्यापासून पूर्ण जे लोक येतात त्यांची नावं दाखवतात आम्हाला सांगता ही माणसं आहेत तुमच्या गाडीवरची माणसं वेगळी आहेत गटर सफाईची माणसं वेगळी आहेत आमच्या नियमानुसार तुम्ही घेतात ना साहेब. मी विनंती करतो क्रिस्टलवाल्याला टाईट करतो का जावंही नाही नसेल तर तुम्ही त्या नियमामध्ये तुम्ही प्रत्येक बिल मध्ये नोंद करा तर याचं काम समाधानकारक नाही आणि बिल काढला तर उद्या आम्ही तुम्हाला क्लेम करू ना अँटी करप्शनच्या चौकशा तुमच्या मागे लावू तुम्हाला क्लिअर सांगतो. मोतीराम भगत सर एक प्रश्न असा आहे की क्रिस्टलवाले सकाळी कचरा होतात संपूर्ण कंपाऊंड ते बापाचा नाका ते संपूर्ण कचरा ते नाल्यामध्ये डंप करत असतात त्याचं मी रेकॉर्डिंग आणि त्याचे फोटो तुम्हाला आता तुरंत ह्या जागेवर प्रोव्हाइड करू शकतो. तुमची तक्रार आहे सहाय्यक आयुक्तांना जर कुठलाही झाला ना त्याला जबाबदार पूर्णपणे सहाय्यक आयुक्त असेल. दुसरा विषय असा आहे ट्रॉफिकचा विषय साहेब ट्रॉफिकचा विषय अतिशय गंभीर विषय आहे खरं म्हणजे
काय बोलतो खरं म्हणजे ट्रॉफिकचा विषय ह्या मुंबईसाठी सर्वात ज्वलंत विषय. आपण साहेब एक स्ट्रिक्ट वॉर्निंग द्या. मला 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 इतकं सांगत आहे. नाही मला ही खुर्ची बाहेर काढायला तू हटा वो खुर्ची हटा ये सर साहब आप सेंटर में बैठे साहब आप इधर आइए नहीं नहीं पैसा बैठिए आप पैसा बैठिए बैठिए ट्रॉफिकच्या साधनांना विनंती करायची आहे की आपण आपल्याकडे मॅनपॉवर चांगली असेल नसेल ते तुमचा डिव्हिजन असेल पण आमच्या आमदार साहेबांचं तुम्हाला कधी आजपर्यंत लावलंय का बाबा तुम्ही नियमानुसार कारवाई करत असताना कधी हस्तक्षेप येतो का? जर नसेल तर तुमच्या ह्या गोष्टी आहेत का? हल्का थोड़ा सड़क जाओ भाई थोड़ा सड़क जाओ चाचा थोड़ा सड़क जाओ थोड़ा सड़क जाओ थोड़ा कुर्सी तक भाई कुर्सी थोड़ा